स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि जैन बोर्डिंग इचलकरंजी यांच्या वतीनं जिओ बॉयकॉटच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। नांदणी इथल्या माधुरी हत्तीचं कायदेशीर अपहरण करणाऱ्या अंबानी ग्रुपचा जाहीर निषेध जैन बोर्डिंग इथं समस्त जैन बांधवांकडून करण्यात आला। यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातल्या नांदणी इथल्या स्वस्ती श्री जिमसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी या मठाचा 1300 वर्षांपासूनचा इतिहास आहे। या मठामध्ये त्यावेळीपासून हत्ती बाळगला जातो। गेल्या 40 वर्षांपासून या मठामध्ये माधुरी उर्फ महादेवी ही हत्तीनं वास्तव्याला आहे। या हत्तीणीनं संपूर्ण पंचक्रोशीतल्या नागरिकांना लळा लावलाय। या हत्तीणीचा सांभाळ होत नसल्याच्या कारणावरून पेटानं न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयानं ही हत्तीण वनतारा इथं पाठवण्याचे आदेश दिले होते। याच अनुषंगानं वनताराची टीम पोलीस बंदोबस्तात महादेवी हत्तीणीला ताब्यात घेण्यासाठी आली होती आणि त्यांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे अंबानी यांच्या विरोधात संपूर्ण इचलकरंजी शहरासह शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत। तसंच जिओ बॉयकॉट विरुद्ध मोहीम राबवण्यात येते। यात जिओचं सिम कार्ड बदलून इतर अनेक कंपन्यांमध्ये पोर्ट केले जात आहेत। कालपर्यंत 7500 नागरिकांनी सिम चेंज करून घेतलेत। तसंच अंबानीच्या सर्व वस्तूंवर आणि पदार्थांवर शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामध्ये सर्व बांधवांनी बहिष्कार टाकलाय। इचलकरंजी शहरातल्या वीर सेवा दल, वीर महिला दल, जैन बोर्डिंग याच्या वतीनं आज जैन बोर्डिंग इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली। जोपर्यंत आमची हत्तीण परत देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा समस्त जैन बांधवांनी घेतलाय। ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जय जिनेंद्र। 2 दिवसापूर्वी आमच्या नानी हत्ती महादेवीने हत्ती हा पेटा संस्थांनी लावून अंबानीच्या नेलेले वनताराला नेलेले आहेत। खरं वास्तविक आपलं नानी मठ हा 1300 वर्षापासून परंपरा आहे। तिथं हत्ती बाळगण्याचा परंपरा कायम चालत आलेला हा हत्ती हा 40 वर्षापासून नानी मठापाशी आहे। तिथं काही दुखापत नसताना, काही आजार नसताना पेटाला पुढं करून ते आमच्या नानी हत्तीला नेलेलं आहे। आणि त्या नानी जे हत्तीचं आहे तो आमच्या सर्व जैन धर्माच्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे ते सहभाग व्हायचं। तसंच त्या गावातले सर्व इतर धर्माचे लोक देखील त्या हत्तीला एवढं त्याला मानत होतं, एवढं त्यांच्या जवळची लोक झाले होते की जाताना तिथं देखील लोक ते रडलेले आहेत। आणि हे हत्ती नेण्यासाठी गेले 4 वर्ष ह्या हत्तीच्या पाठीमागे आहेत त्या अंबानीचे लोक। शेवटी पेटाला पुढं करून काहीतर त्याला हे करून दडबड करून कोर्टामध्ये जाऊन कोर्टानं निर्णय दिला की हा हत्ती तिकडे पाठवायचा म्हणून। आम्ही कोर्टाचा आदर करतो, खरं कोर्टाने हे बी समजून घ्यायला पाहिजे की जैनची भावना त्या हत्तीमध्ये गुंतलेल्या आहेत आणि हा हत्ती किती जैन धर्मासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा हे समजून घ्यायला पाहिजे। आणि ती हत्ती आम्हाला लवकरात लवकर परत यावं असा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करत आहोत। तो जर हत्ती परत नाही दिला तर जिओचे जितकेही प्रोडक्ट आहे, जिओचे मोबाईलचं कार्ड आहे ते आम्ही बायकॉट करत आहोत। सही जैन धर्म आहे।